वेळेची गोष्ट आहे. चिलबुलापूर नावाचं एक गाव होतं, जिथली लोक खूप जास्त खुशहाल होते. लोकांकडे खूप जास्त पैसे तर नव्हते, पण हृदय सगळ्यांचा खूप मोठा होता. पण तिकडची कष्ट वाढत जात होते. लोकांना काही समाधान पण नाही सुचत होतं. तेव्हा एक दिवस त्या गावामध्ये एक जादूगर येतो. गावाचे प्रधान आणि काही लोक तिथे त्याचं बोलणं ऐकण्यासाठी एकत्रित होतात. या या सगळे या आणि माझी स्तुती करा. असं कोणतं महान काम केलं आहे तुम्ही भैया की तुमची स्तुती करावी? चांगला मजाक, चांगला प्रश्न. गुण तेव्हाच दिसतील जेव्हा माझी करामत बघाल. अरे दाखवत का नाही येत भैया? असं पण आम्ही सगळे परेशान आहोत. थोडी करमणूक होईल. काय म्हणता भावांनो? अडचण, हा अडचण, त्याचाच उत्तर आहे मी. जादूगर नल आहे मी. अच्छा, तर तुम्ही समाधान कराल, आमच्या पैशाची कमतरताला दूर करणार. त्याच्यासाठी तुम्हाला 2 अटी मानाव्या लागतील. पहिले हे की तेवढंच धन घ्याल जेवढ्याची आवश्यकता असेल, आणि दुसरी, जर लालचीनुसार जास्त धन घेतलं तर तेवढंच नुकसान भरावं लागेल. जी नलजी, आम्ही तेच करल जे तुम्ही सांगाल. ठीक आहे. नशिबाची चक्की. गुफेत जाताल आणि चक्की चालवताल तर खूप धन भेटेल. लालचीनं जास्त चालवलं तर लालचीमध्येच फसून जाल. चला सगळे चक्की चालवायला गुफेकडे जाऊयात. धन्यवाद जादूगार नलजी. जा जा, खूप सारं धन मिळवा. सगळे गाववाले गुफेकडे निघून जातात आणि जादूगर एकटाच उभे राहून तिथे हसत होता. फसले, लालचच्या चक्करमध्ये फसले. प्रधान, रामू, ललित आणि रंभा गावाच्या बाहेरच्या गुफेमध्ये पोचतात आणि ते तिकडे त्या चक्कीला बघायला लागतात. अरे प्रधानजी, हा जादूगार तर बरोबर बोलत होता. हो, आता आपलं गाव आणखीन जास्त खुशहाल होऊन जाईल. मेहनत तर आपण सगळे करतोच. जर काय कधी जास्त गरज पडली तर आपण सगळे ह्या चक्कीची मदत घेऊ. जसं जादूगरनं सांगितलं, आपण लालचीमध्ये येऊन याचा जास्त उपयोग नाही करणार. तुमच्या तिघांची गोष्टी एकदम बरोबर आहेत. आत्ताची परेशानी दूर करण्यासाठी एकदा चालूयात आणि यातून जे काही धन निघाल ते आपण गावात घेऊन जाऊयात. हो प्रधानजी. चौघे जण एक करून चक्की चालवायला लागतात आणि त्याच्यामधून सोनं निघायला लागतं. ह्याच्यामध्ये तर खरंच जादू आहे. सोनाच सोना आहे ह्याच्यामध्ये. एवढं ठीक आहे आपल्यासाठी. आता 1 वर्षासाठी यापेक्षा जास्त धनाची गरज नसणार आहे आपल्याला. हो प्रधानजी, बाकीचे धन आपण मेहनतीवर कमवूयात. आता सगळे चालूया आपण. हे धन गावातील कामासाठी लावूयात. 4 जण गावाकडे निघून जातात. दुसऱ्या दिवस गावामध्ये एक पंचायत बसवली जाते. जसं की तुम्हा सगळ्यांना माहित आहे, काल जादूगर नल आला होता. जादूगर नलनं जसं सांगितलं होतं बरोबर तशीच चक्की आम्हाला त्या गुफेमध्ये भेटली आणि त्याला फिरवल्यानंतर खूप सारं धन निघालं. जी प्रधानजी, पण तुम्ही कोणत्या विषयावरती बोलू इच्छिता हे आम्हाला समजत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तर आम्हा सगळ्यांना पहिलेच माहीत आहे. ललित, मी कोणत्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला नाही आलोय. खरं तर जी गोष्ट पहिलेच सांगितली गेलेली आहे त्याबद्दल बोलायला आलो आहे. माझं सांगायचं म्हणणं आहे, जर नशिबाच्या चक्कीची गोष्ट खरी असेल तर नक्कीच लालच करून जास्त धन काढलं तर बरोबरीची भरपाईची गोष्ट पण बरोबर असेल. बरोबर बोललात. जर का लालच करून आपण जास्ती काढलो तर कसल्या प्रकाराची भरपाई करावी लागेल ह्याचा काहीच भरोसा नाही. यामुळं मी गावातील लोकांना ही गोष्ट परत सांगत होतो, कोणीही चुकीचं काम जाणून बुजून करू नका. जी, तुमचं बोलणं आम्हाला पटलं आहे प्रधानजी. जास्त लालच केलं तर हे वरदान श्रापात बदलेल. हो बरोबर, ह्याचमुळे ही पंचायत बोलवली होती. आणि दुसरी गोष्ट ही की आतापासून जेव्हा पण चक्की चालवायची असेल तर मी, रामू, ललित आणि रंभा तिथं जातोल. कारण लोकांची काही तक्रार नसू नये आणि लालचेत येऊन कोणी फसू नये. काही महिने निघून गेले आणि जे पण धन चक्कीमधून निघालं होतं ते संपून गेलं. लोकांनी प्रधानला आग्रह केलं आणि 4 जण परत चक्कीकडे पोचले. अरे प्रधानजी, आपल्याला तर वाटलं होतं हे धन अजून काही महिने चालेल, पण आपण हिशोब बरोबर नव्हता केला शायद. हो,
यावेळेस आपण थोडं सोनं जास्त काढूया, ज्याने आपण सारखं सारखं इथे नाही येऊ. हा, तुम्ही हे बरोबर बोलत आहात. जर ही गोष्ट आहे तर ठीक आहे. जर लोक कामापासून दूर होत असतील, जर त्यामुळे हे धन लवकर समजत असेल तर खूप जास्त परेशानी होईल. तरी पण ललित, एवढ्या छोट्या गोष्टीवरती काही नाही होणार. शेवटी त्या जादूगर नलानी आपली परेशानी दूर करण्यासाठीच हे केलं होतं ना. जर मेहनत कमी झाली तर सगळ्यांना आराम भेटेल. ते पण एक समस्याचा हलच आहे ना. हा, रामू बरोबर बोलत आहे. जर मेहनत जर कमी झाली तर चांगलंच आहे. पाहिजे तेवढं धन आपण काढूया आणि मग आपण सगळे इथून निघून जाऊ. चौघांनी चक्की चालवली आणि तिथून गावाकडे निघून गेले. गावामध्ये परत धन पोचलं आणि ह्या वेळेस मागच्या वेळेपासून जास्त मात्रामध्ये. पण संपण्यामध्ये त्याला फक्त काहीच वेळ लागला. ह्या वेळेस पैसे 1 महिन्यामध्येच संपून गेले. मग पंचायत बोलवली गेली आणि त्या लोकांमध्ये एक माणूस रकुल पण होता. आपण सगळ्यांनी मागच्यापेक्षा जास्त धन काढलं आहे ह्या वेळेस चक्कीमधून. तर हे कसं काय होत आहे? तुम्ही ह्या गावातील लोकांना विचारा. शेवटी 1 महिन्यामध्ये एवढं धन कसं काय संपू शकतं? काम करण्याची इच्छाच मेली आहे सगळ्यांची. पण बरोबरच आहे ना. जर का मेहनत कमी करावी लागेल तर पण तेवढंच धन लागेल ज्याने आपण सगळेजण संतुष्ट होऊ, ज्याने आपण आणखीन धनच्या मागे ना जाऊ. रंभा, तुझी गोष्ट बरोबर आहे. आपण आत्ता तर त्या चक्कीचा वापर करायला सुरुवात केली आहे आणि एवढ्या लवकर कामापासून दूर जाणं ठीक नाहीये. मी तर तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं. जर चुकी हिशोबात असली असती तर ठीकच होतं. तर या प्रकारे आपलं काय होणार? आपण सगळे लालचीच्या चक्कीमध्ये फसल्या जाऊ. ती किस्मतची चक्की आहे ललित. जरा विचार करून बोल, लोकांना भडकू नको. हो, तुला त्या चक्कीचं महत्त्व माहीत नसेल तर तुझं येणं बरोबर नाहीये तिथं. बरोबर बोलत आहात तुम्ही. असं पण होऊ शकतं मी तिच्या महत्त्वाबद्दल आत्ता नाही समजत आहे, पण मला त्याचा खतरा दिसत आहे. त्यामुळं मी आता स्वतः तिथं नाही जाणार आहे. त्या चौघांचं बोलणं ऐकून रकुल हसायला लागला. आहाहाहा, तुम्ही सगळे जसं असं बोलत आहात जसं आपल्या सगळ्या गाववाल्यांची चुकी आहे. काय बोलायचं आहे तुला? तुम्ही सगळे ह्या गोष्टीचं कसं प्रमाण देऊ शकता की तुम्ही स्वतःसाठी जास्त धन नाही ठेवलं? पण आम्ही तर सगळ्यांसाठी धन काढलं होतं. तुम्ही या तिघांना विचारा. नाही, मला या तिघांना नाही विचारायचं ना तुम्हाला विचारायचंय. आम्हा गावातील लोकांना पण माहीत आहे तुम्ही तिघं सुरुवातीपासून जात आहात. तर काय माहीत तुमच्या तिघांमध्ये काही बोलणं झालं असेल तर आता गावातील लोकांनी माझ्या विना निर्णय घेतला. जरुरी होतं प्रधानजी, तुम्ही पण समजून घ्या. आम्ही आता निर्णय घेतलाय, जेव्हा पण तुम्ही जाल तर मी पण तुमच्या सोबत येईल. काय? आम्ही का घेऊन जाऊ तुला? तुम्ही दोघं असं काय बोलताय? त्या चक्कीला पूर्ण गावासाठी दिलं आहे. रकुल जर गावातील लोकांच्या म्हणण्याने येत असेल तर याला चुपचाप स्वीकार करा. बस एवढंच नाही, एक अजून शर्त आहे ती अशी की प्रत्येक वेळेस तुमच्या तिघांपैकी एकच माणूस असेल माझ्यासोबत. तुम्ही लोक बारी बारी नाही या, जसं तुम्हाला वाटेल. आणि पैसे काढायला आपण प्रत्येक हप्त्यात जाऊयात. बस, आता यापुढं काही शर्त नाही. ही शेवटची शर्त आहे जी आम्ही मान्य करत आहात. ठीक आहे प्रधानजी. चुलबुलपूरला एक वरदान भेटला होता त्या चक्कीच्या रूपामध्ये. पण हळूहळू माणसाच्या लालचने ह्या वरदान रूपी चक्कीला दूषित करायला सुरुवात केली. ह्या वेळेस रकुल आणि प्रधान चक्कीकडे जातात. अच्छा, तर अशी चालते ही चक्की. रकुलचे डोळे चमकून गेले त्या चक्कीचा जादू पाहून. हां, बस एवढं धन बस होईल. अरे अजून काढा प्रधानजी. शेवटी तुम्ही एवढ्या लांब येतात, लोकांना याबद्दल सांगतात, तर थोडं अजून जास्त काढूच शकतो ना. मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास पंचायतमध्ये आणि आता इथं लालच दाखवत आहेस. तर तुम्ही असं बोलत आहेत की तुम्ही तुमच्या चौघांमध्ये स्वतःसाठी जास्त धन नव्हता काढत? नाही, असं आम्ही काही नव्हतं करत. तर काही गोष्ट नाही की आपण आपल्या दोघांमध्ये आपल्यात काही गोष्ट जमूयात. अच्छा, खरंच? हो, आत्ता असं वाटत आहे अजून थोडं धन काढलं पाहिजे. प्रधानने थोडी चक्की आणखीन चालवली आणि रकुलला थोडंसं सोनं दिलं आणि आपल्याकडे पण थोडं ठेवलं
असंच रकुलने रामू आणि रंभा बरोबर पण तेच केलं आणि आता ते चौघे जण ह्या गोष्टीमध्ये एकत्रित झाले होते. गावाची हालत सुधरत होती, पण लालचची सीमा एवढी पार झाली होती की आता दररोजच त्या चक्कीचा इस्तेमाल व्हायला लागला होता. तुम्ही सगळे लोक हे काय करत आहात? शांत रहा. तू तर चक्कीचे पैसे घेत नाहीस, तर आमच्यावर आता जळून आमच्यासोबत भांडू नको. आता आला ना ओंड डोंगराच्या खाली. जर काय सगळे गाववाल्यांच्या समोर तू माफी मागतोस तर आम्ही काही विचार करू. बरोबर बोलत आहेस रंभा. काय बोलतो रकुल? हो प्रधानजी, एकदम बरोबर. माग माफी ललित. मला चक्कीचं काही नाही पाहिजे. मी माझ्या मेहनतीपासून खुश आहे. मला माझं ते गाव माहीत आहे जिथं लोकांचं मन खूप मोठं होतं. आता तुमच्या सगळ्यांचे विचार खूप बदलले आहेत. जर असंच चालू राहिलं तर चांगलं नाही होणार तुमच्यासोबत. त्यामुळंच तुम्हा सगळ्यांना समजवायला आलं होतं मी. आता मी जातोय. त्या चक्कीसोबत स्वतः पण पिसून नका जाऊ. असं बोलून ललित तिथून निघून गेला. बाकी लोकांनी ललितची खिल्ली उडवली आणि एका दुसऱ्याबरोबर दुसऱ्या गोष्टीमध्ये उलझले. तर रकुल, आता तर गावामध्ये काही दिक्कत नाही ना आमच्यापासून? नाही प्रधानजी, आत्ता तर सगळं ठीक आहे. लोकांची मेहनत पण कमी झाली आहे. काय म्हणता गाववाले? तिथे जे गाववाले उभे होते ते खुश वाटत नव्हते, उलट रागात दिसत होते. अरे असं काय बघत आहात? आता तर सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे? काय ठीक आहे? तुमच्या चौघांचे घर आमच्यापेक्षा मोठे आहेत. एवढंच नाही, तुमच्याकडे जी पण ऐशो आरामाच्या गोष्टी आहेत ते आमच्यापेक्षा जास्त महाग आहेत. रकुल पण तुमच्यासोबत मिळाला आहे. आम्ही सगळ्या गाववाल्यांनी असा निर्णय घेतला आहे, चक्की कोणा एकाची नाही आहे. आमच्या ज्याचं पण मन होईल आम्ही सगळे त्याला चालू शकतो. अच्छा, आत्तापर्यंत काही दिक्कत नव्हती, आता तुम्ही हे सगळं करणार? मी ह्या गावासाठी किती काय केलं आहे आणि आता थोड्या पैशासाठी मला धोका देताय? ह्या सगळ्यांकडून बोलणंच बेकार आहे प्रधानजी. आम्ही पण आता कुणाच्या पण रोकटोकच्या शिवाय चक्की चालवूया. आले मोठे, बघूयात काय करतात तर. चला गुफेकडे प्रधानजी. आता लोकांमध्ये फूट पडलेली होती. गावाचे सगळेजण चक्की चालवण्यासाठी पळायला लागले. रामू, पकड चक्कीला. सगळेजण एका दुसऱ्यामध्ये ओढाओढी करायला लागले. तेव्हा अचानक ती चक्की मोठी झाली आणि लोकांना चुंबक सारखं आपल्याकडे ओढायला लागली. वाचवा! सोडा आम्हाला, सोडा आम्हाला. सगळेच्या सगळेजण त्या मोठ्या चक्कीला जाऊन चिकटले आणि ओरडायला लागले. तेव्हा अचानक तो जादूगर तिथे येतो. जादूगर नल आहे माझं नाव. आता करा माझी स्तुती. ही सगळी तुझी चुकी आहे. आम्हाला सोड, नाहीतर तुझ्या बरोबर ठीक नाही होणार. काय करशील मला? पहिले चक्कीपासून जीव तर वाचव स्वतःचा. पहिलेच बोललो होतो, जेवढं लागल तेवढं धन काढाल तर गाव खुश ठेवाल. लालच करून जास्त काढलं तर लालचेचं भुगतान पण करावं लागेल. काय? तर आता आम्ही सगळे असेच चिकटून जाणार? आता असंच चिटकून राहा. स्वतःच्या लालचीला चिटकून राहा. खूप पसंत होती ना ही चक्की तुम्हाला. आता लांब नका पळू आणि याला चिटकून राहा. नाही, आम्हाला इथून सोडा. आम्हाला असं चिटकून नाही राहायचंय. गावकऱ्यांना, आता ही चक्की तुम्ही जन्मभर चालवाल. गावाचे लोक त्या चक्कीमधून सुटून जातात, पण जसंच एक शक्ती त्यांना मजबूर करत होती. ते सगळे मिळून त्या मोठ्या चक्कीला फिरवायला लागतात. काय गाववाले जादूगरच्या जाळमध्ये फसले? काय चक्कीच्या जादूमध्ये? काय त्यांच्या या दशेचा कारण त्यांचा लालच होता, की ह्या तिन्ही गोष्टी एका दुसऱ्याकडून जुडलेल्या होत्या? गोष्ट काहीही असो, पण आता गाववाल्यांचं जीवन त्यांच्या लालचने संपवून टाकलं होतं आणि ललितला सोडून सगळे गाववाले लालचच्या चक्कीमध्ये पिसायला लागले.